मित्रांनो, नृत्य हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर ते आपल्या संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतिबिंब आहे. भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक नृत्य परंपरा आहे. आज आपण बोलणार आहोत तेलंगणा राज्याच्या एका अद्वितीय, प्राचीन आणि अत्यंत प्रभावशाली अशा नृत्य प्रकाराविषयी. या नृत्य प्रकाराचं नाव आहे पेरिनी शिवतांडव. हे नृत्य पेरिनी या नावानं ओळखलं जातं. पेरिनी शिवतांडव म्हणजेच भगवान शिवाच्या तांडवाची प्रेरणा घेऊन साकारलेलं वीरनृत्य. या नृत्याची मूळ उत्पत्ती चालुक्य आणि काकतीय वंशाच्या काळात झाली. विशेषतः 11व्या ते 13व्या शतकात हे नृत्य युद्धाच्या आधी सैनिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सादर केलं जात असे. त्यामुळे या नृत्यात एक प्रकारची ऊर्जा, एक ज्वाला आणि एक आंतरिक स्फूर्ती असते. या नृत्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे नृत्य फक्त पुरुष नर्तकांकडून सादर केलं जातं. यात शरीराच्या हालचाली, पावलांचा ठेका आणि हातांची मुद्रा हे सगळं मिळून एक जणू तांडवमय दृश्य घडवतं. पेरिनी नृत्यातील हालचाली या आक्रमक असतात, पण त्यामागे एक आध्यात्मिक स्थैर्यही दडलेलं असतं. हे नृत्य एक प्रकारे भगवान शिवाच्या तांडवाची प्रतिकृती आहे, जिथं नाशातून सृष्टी निर्माण होते. काळाच्या ओघात हे नृत्य हरवत चाललं होतं, परंतु प्रसिद्ध नृत्याचार्य पद्मश्री डॉक्टर NT राव आणि पद्मभूषण डॉक्टर नारायण रेड्डी यांच्यासारख्या कलावंतांनी याला पुन्हा उजाळा दिला. आज हे नृत्य फक्त मंचावरच नाही, तर नृत्याच्या अभ्यासक्रमातही सामावलं गेलं आहे.